हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ह्या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत. पॉईंट काय आहे बघा, ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय तर पूरक इक्वेशन. आता ही दोन ऑक्झिलरी इक्वेशन आणि गिवन इक्वेशनचं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन काढायचं आहे. मग ती दोन इक्वेशन वेगवेगळी नसून ती एकसारखीच इक्वेशन आहे, फक्त थोडीफार लिहिण्याची मेथड काय आहे तर डिफरंट आहे. म्हणजे ती दोन इक्वेशन वेगवेगळी नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ह्या टाईपमध्ये ते इक्वेशन्स आहेत. मग आता ते इक्वेशन कसं काढायचं बघा. लाईन रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 पास थ्रू द ओरिजिन 0 0. आता ही जी लाईन आहे लाईन रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, हे जे इक्वेशन आहे ते काय आहे तर दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे आणि त्या दोन लाईन पासिंग थ्रू काय आहेत तर ओरिजिन आहे. आता लेट p ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट ऑन एनी ऑफ दीज टू लाईन्स. आता इथे डायग्राम आहे बघा, त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की एक्स स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे ह्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे आणि त्या दोन्ही लाईन ओरिजिनमधून काय होत आहेत तर पास होत आहेत. आता ओरिजिनमधून पास होत आहेत, मग परत काय केलं तर पी ऑफ एक्स वाय हा एक कोणताही पॉईंट एका लाईनवरचा घेतलेला आहे. म्हणजेच ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही लाईन पी ऑफ एक्स वाय आणि ओरिजिन 0 0 ह्या दोन पॉईंटमधून काय होते पास होते. आता आपल्याला काय करायचं आहे तर स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं आहे तर ह्या एका लाईनचा काय काढायचं आहे तर स्लोप काढायचं आहे. आता तो स्लोप कसा काढणार तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे तर स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. म्हणजेच काय येणार आहे y मायनस 0 डिवाइड बाय x मायनस 0 इक्वल टू y डिवाइड बाय x. मग आता बघा, लेट y अपॉन x इज इक्वल टू काय तर m. y अपॉन x काय कन्सिडर केलं तर m ही व्हॅल्यू कन्सिडर केली. आता आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन काढायचे, म्हणजे दिलेले इक्वेशन आहे ते लिहून घेतलं. एक्स स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आता मी काय करते इथं तर ही जी थर्ड टर्म आहे ती कुठं लिहिते फर्स्टला, आणि फर्स्ट टर्म कुठं लिहिते थर्ड टर्मच्या जागी, म्हणजे by स्क्वेअर प्लस 2hx5 प्लस ax स्क्वेअर इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया तर ह्या इक्वेशनला एक्स स्क्वेअरनं काय करूया तर डिवाइड करूया. पूर्ण इक्वेशनला एक्स स्क्वेअरनं डिवाइड करायचं. काय येईल मग बघा, by स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hx5 डिवाइड बाय काय आले एक्स स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू काय मिळाले 0. आता काय होईल बघा, बी ॲज इट इज. आता इथं वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर होता, तोच मी काय लिहिला तर वाय डिवाइड बाय एक्स ब्रॅकेटचा काय केला स्क्वेअर प्लस 2h तसाच. इथे एक्स काय झाले कॅन्सल, राहिले काय वाय अपॉन एक्स प्लस एक्स स्क्वेअर काय झाला कॅन्सल, राहिले काय ए इक्वल टू 0. आता वाय अपॉन एक्स म्हणजेच वर आपण काय कन्सिडर केलं आहे तर एम असा कन्सिडर केलं आहे. मग वाय अपॉन एक्सच्या जागी काय ठेवते एम ठेवते, म्हणजेच काय मिळेल बघा बी एम स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए इक्वल टू काय मिळालं 0. आता हे बी एम स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए इज इक्वल टू 0 हेच काय झालं आपलं ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याचं काय झालं, हे बी एम स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए इक्वल टू 0 हे काय झालं तर ऑक्झिलरी इक्वेशन झालं. आता आपण काय करूया तर हे आपण डायरेक्ट मेथडनेच नेहमी काय करतो तर अशाच मेथडने ऑक्झिलरी इक्वेशन करतो. पण मी तुम्हाला एक डायरेक्टली मेथड सांगते की ज्या मेथडने तुम्ही काय करू शकता लगेच ऑक्झिलरी इक्वेशन काढू शकता. म्हणजे मेथड हीच, पण लिहिताना आपण थोडंसं टॅक्ट वापरून काय करायचं तर ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. कसं ते बघा, पहिलं एक्झाम्पल आहे 3x स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता काय करायचं तर जी शेवटची टर्म आहे वाय स्क्वेअर त्या तिथे वायच्या जागी काय ठेवायचं एम, म्हणजे काय मिळालं एम स्क्वेअर मायनस 4 तसाच ठेवायचा, म्हणजे एक्स वायचं कोएफिशियंट तसाच ठेवायचा आणि इंटू काय लिहायचं एम, म्हणजे मायनस 4m प्लस फर्स्ट जी टर्म आहे त्याचा काय लिहायचं कोएफिशियंट. मग फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट काय 3, म्हणजे इक्वेशन झालं एम स्क्वेअर मायनस 4m प्लस 3
इक्वल टू 0. आता सेकंड इक्वेशन बघा, 2x² प्लस 2xy मायनस 5² इक्वल टू 0. आता थर्ड टर्म आहे, थर्ड टर्ममध्ये वायच्या जागी काय ठेवायचं, m, म्हणजे काय मिळालं, -m², प्लस मिडल टर्म काय तर 2xy, त्याचा कोएफिशियंट लिहा 2 आणि इंटू काय लिहा m म्हणजे 2m, प्लस फर्स्ट टर्मचा काय लिहायचं, कोएफिशियंट म्हणजे काय आला 2 इक्वल टू 0. आता तिसरं बघा इक्वेशन, 6x² प्लस 5xy प्लस y² इक्वल टू 0. आता इथं काय करायचं, तर थर्ड टर्म y², त्याच्या जागी वायच्या जागी m लिहायचं म्हणजे m², प्लस 5 तसाच इंटू काय लिहायचं m, प्लस फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट म्हणजे काय आला 6 इक्वल टू 0. मग ह्या टाईपने आपण डायरेक्टली ऑक्झिलरी इक्वेशनसुद्धा लिहू शकताय. ओके, आता आपण ह्या ऑक्झिलरी इक्वेशनवरची काय बघूया, एक्झाम्पल बघूया. काय एक्झाम्पल बघा, पण त्याच्या आधी मी एक नोट सांगणार आहे, ती नोट बघायची, कारण ती पुढे एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करावे लागणार आहे, तर वापरावी लागणार आहे. आता नोट काय आहे बघा, इफ m1 and m2 are the slopes of the line represented by ax² plus 2hxy plus by² equal to 0, then m1 and m2 are the roots of the auxiliary equation bm² plus 2hm plus a is equal to 0. आता नोट काय आहे दिली बघा, तुम्हाला मी अशीच सांगितले की दिलेले इक्वेशन आणि त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन हे दोन वेगवेगळे इक्वेशन नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एकच इक्वेशन्स आहेत ती. मग जर आपण m1 आणि m2 हे दोन स्लोप लाईन रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 म्हणजे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 ह्याचे m1 m2 हे स्लोप्स कन्सिडर केले, तर m1 आणि m2 हे काय असणार आहे, तर रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन bm² प्लस 2hm प्लस a, म्हणजे कोणत्याही इक्वेशनचे म्हणजे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल आणि त्याचे जे स्लोप्स असतील तेच स्लोप त्याच्या ऑक्झिलरी इक्वेशनचे काय असतात, तर रूट्स असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यात वापरावे लागणार आहेत. मग एक्झाम्पलला आपण स्टार्ट करूया. बघा पहिलं एक्झाम्पल काय, तर फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 4x प्लस 5y इक्वल टू 0 कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. आता इथं काय आहे, तर आपल्याला कंडिशन काढायची. मग लाईन 4x प्लस 5y इक्वल टू 0 कोइन्साइड होती कुणाशी, तर वन ऑफ द लाईन गिवन बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. बघा ह्याचा काय अर्थ आहे एक्झाम्पलचा, तर आपल्याला हे माहिती आहे की ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 ह्याची किती लाईन आहे, तर 2 लाईन आहे, म्हणजे 2 लाईनचं हे जॉईंट इक्वेशन आहे आणि पासिंग थ्रू ओरिजिन. मग त्यातली एखादी कोणतीही एक लाईन असेल तर ती कोइन्साइड होते कुणाला, तर 4x प्लस 5y इक्वल टू 0ला. आता कोइन्साइड होते म्हणजे काय, तर त्या दोन लाईन वेगवेगळ्या नसून त्या एकच लाईन अशा टाईपमध्ये कोइन्साइडचा अर्थ असतो. म्हणजे समजा एक लाईन असेल तर त्याच्यावरती बरोबर दुसरी लाईन असणार, म्हणजे जर खालच्या लाईनचं इक्वेशन ax प्लस by इक्वल टू 0 असेल तर वरच्या लाईनचं पण त्या फॉर्ममध्ये x प्लस by इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये असणार आहे. त्यामुळं इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, सोल्युशन बघा, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज काय येणार, मी तुम्हाला सांगितलंय डायरेक्ट आपण लिहायचं इथं, मग अशी सांगितलंय त्याप्रमाणे काय येईल इक्वेशन, ऑक्झिलरी इक्वेशन, तर bm² प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. हे काय झालं, तर ह्या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन. आता आपल्याला काय दिले गिवन कंडिशन, तर 4x प्लस 5y हे काय, तर कोइन्साइड्स होते कुणाशी, तर एक कोणती तरी जी लाईन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 ह्याच्यातल्या एका लाईनची काय होते, कोइन्साइड होती. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, तर 4x प्लस 5y इक्वल टू 0 ह्या लाईनचा आपण काय काढूया, तर स्लोप काढूया. मग आता ह्या लाईनचा स्लोप काय येणार आहे बघा, तर स्लोप कसा काढायचा, तर हे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये, मग त्याचा स्लोप काय येतो, तर मायनस कोइफिशियंट ऑफ x
डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय, म्हणजेच काय येणार आहे -4 डिवाइड बाय 5. हा झाला 4x + 5y = 0 ह्याचा स्लोप. आता तुम्हाला मगाशीच सांगितले वरती मी की 4x + 5y ही कोइन्साइड होते कुणाशी, तर वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by², म्हणजे ax² + 2hxy + by² = 0. ह्याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन लाईनमधली एक लाईन थोडक्यात कोणती झाली, तर 4x + 5y = 0 ही एक लाईन झाली ह्या दोन्हीमधली. मग ax² + 2hxy + by² = 0 ह्याचा जो एक स्लोप आहे तो स्लोप झाला -4 डिवाइड बाय 5. आता वरती आपण एक कंडिशन म्हणजे नोट बघितली होती की जर m1 आणि m2 हे जर ax² + 2hxy + by² = 0 ह्याचे जर स्लोप्स असतील तर काय असणार आहे, तर m1 आणि m2 हे रूट्स असतात कशाचे, त्याचे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्याचे काय असतात, रूट्स असतात. मग तीच कंडिशन आपल्याला इथं वापरायची की -4 डिवाइड बाय 5 हा कशाचा, तर ax² + 2hxy + by² = 0 ह्याच्यातला एका लाईनचा काय झाला, स्लोप झाला. म्हणजेच हा स्लोप आहे, म्हणजेच हा काय झाला, रूट कुणाचा, तर ह्याच्या ऑक्झिलरी इक्वेशनचा. मग त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे बघा, तर bm² + 2hm + a = 0. मग ह्या bm² + 2hm + a = 0 ह्याचं रूट काय झालं, -4 डिवाइड बाय 5. आता रूट म्हणजे काय, तर हे bm² + 2hm + a = 0 हे काय, तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला माहिती आहे तर फॅक्टर्स पडतात. मग ते फॅक्टर म्हणजेच काय, तर रूट्स. म्हणजे एमची व्हॅल्यू म्हणजेच काय, तर -4 डिवाइड बाय 5. मग ती एमच्या जागी काय करूया आपण, सबस्टिट्यूट करूया. काय मिळेल बघा, b * ब्रॅकेट -4 डिवाइड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2h * ब्रॅकेट -4 डिवाइड बाय 5 प्लस a = 0. आता हे सॉल्व करूया. बी आहे असंच, -4चा स्क्वेअर 16, 5² 25. आता हे प्लस आणि मायनस काय झाले, -8h डिवाइड बाय 5 प्लस a = 0. आता इथं डिनॉमिनेटरला 25 5 असं दिसतंय बघा. मग मी काय करते, थ्रूआउट इक्वेशनला 25 मल्टिप्लाय करते. मग 25 मल्टिप्लाय केल्यानंतर फर्स्ट टर्मला 25 मल्टिप्लाय करूया. काय मिळेल, 25 गेट कॅन्सल, राहिले काय 16b मायनस 25 डिवाइड बाय 5 आले. मग 25 डिवाइड बाय 5 म्हणजेच वरती न्यूमरेटरला किती राहिले, 5. 5 × 8 किती झाले, 40, म्हणजे 40h प्लस एला मल्टिप्लाय 25 ने करूया, काय ना 25a, म्हणजे इक्वेशनला 16b मायनस 40h प्लस 25a = 0. आता काय करायचं बघा, हे व्यवस्थित फक्त लिहूया. तर 25a फर्स्टला लिहूया, 16b सेकंडला आणि -40h थर्डला. मग इक्वेशन मिळेल 25a प्लस 16b मायनस 40h = 0, विच इज द रिक्वायर्ड कंडिशन. आता आपल्याला ही रिक्वायर्ड कंडिशन मिळालेली आहे. तर आपण काय करूया, आता ह्याचं नेक्स्ट एक्झाम्पल ह्या टाईपचं बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय, इफ one of the lines given by ax² + 2hxy + by² = 0 is perpendicular to px + qy = 0, show that ap² + 2hpq + bq² = 0. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंडिशन काढायची होती, जी येईल ती कंडिशन, पण इथं तुम्हाला शो दॅट दिले, म्हणजे ही जी कंडिशन आली आहे तीच दाखवायची. कोणती, तर ap² + 2hpq + bq² = 0 हेच आपल्याला दाखवायचं आहे. मग आता बघा, आता मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, तर कोइन्साइड होतं आणि इथं काय कंडिशन दिली आहे, तर परपेंडिक्युलरची कंडिशन दिली. काय दिले बघा, वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0. आता मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगते की ax² + 2hxy + by² = 0 हे दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे आणि पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे ह्याच्या दोन लाईन्स आहेत हे लक्षात ठेवायच्या. मग त्यातली वन ऑफ द लाईन्स म्हणजे त्यातली कोणतीही एक लाईन ही काय आहे, तर परपेंडिक्युलर आहे. एक लाईन परपेंडिक्युलर कुणाला, तर px + qy = 0, म्हणजे px + qy = 0 ह्या लाईनला
त्यातली एक लाईन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मग ही कंडिशन आपण वापरायची आणि आपल्याला AP² + 2HPQ + BQ² = 0 हे प्रूफ करायचे. तर आता सोल्युशन बघूया. आता जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये केलं की दिलेलं इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन, मग सेम तेच करायचं. आधी ऑक्झिलरी इक्वेशन काढून घेऊया. मग ऑक्झिलरी इक्वेशन काय येईल बघा. द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय AX² + 2HXY + BY² = 0 इज BM² + 2HM + A = 0. आता हे BM² + 2HM + A = 0 हे काय आहे, तर ऑक्झिलरी इक्वेशन आहे. AX² + 2HXY + BY² = 0चं. आता दिलेली कंडिशन काय बघूया. वन ऑफ द लाईन इज परपेंडिक्युलर टू द लाईन PX + QY = 0. आता वन ऑफ द लाईन इज परपेंडिक्युलर टू, आता जे AX² + 2HXY + BY² ह्याच्यामध्ये एक जी लाईन आहे ती काय आहे, तर परपेंडिक्युलर आहे. कोणत्या लाईनला, तर PX + QY = 0 ह्या लाईनला काय आहे, तर परपेंडिक्युलर आहे. आणि PX + QY = 0 ह्याचा स्लोप काय आहे, तर -P/Q. आता तो कसा काढला, तर आपल्याला स्लोप लाईनचा स्लोप माहिती आहे की AX + BY = 0 ह्या फॉर्ममध्ये लाईन असेल तर त्याचा स्लोप काय, तो मायनस कोइफिशियंट ऑफ X / कोइफिशियंट ऑफ काय, तो Y. इथं लिहिलं आहे बघा मी. म्हणजेच ह्याचा स्लोप कसा येणार, तर एक्सचा कोइफिशियंट तो काय P / वायचं कोइफिशियंट Q आणि साईन काय येणार मायनस, म्हणजे -P/Q. आता ही जी एक लाईन आहे ती लाईन PX + QY ला काय परपेंडिक्युलर आहे. मग जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय तर -1 येतं. मग PX + QY = 0 याचा स्लोप काय -P/Q. मग आपण जी वन ऑफ द लाईन कन्सिडर केली आहे की त्या AX² + 2HXY + BY² = 0 हे दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे. त्यातली जी एक लाईन कन्सिडर केली होती त्या लाईनला ही PX + QY = 0 ही काय परपेंडिक्युलर आहे. मग त्या लाईनचा स्लोप कसा काढणार, तर काय घ्यायचा याचा रेसिप्रोकल आणि साईन काय करायचं चेंज. मग रेसिप्रोकल काय येणार बघा, Q कुठे जाणार वरती आणि P कुठे येणार डिनॉमिनेटरला, आणि जे मायनस होतं ते काय होणार आहे आता प्लस. म्हणजे स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज M = Q / काय येणार आहे P येणार आहे. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज M = काय आला Q/P. मग आता आपल्याला मगाशी मी मागच्या एक्झाम्पलमध्ये यूज केले आणि वरती नोट पण सांगितली की जर M1 आणि M2 हे दोन स्लोप्स असतील AX² + 2HXY + BY² = 0 चे, तर M1 आणि M2 हे काय असतात रूट्स असतात. कुणाचे, तर ऑक्झिलरी इक्वेशनचे हे काय असतात, तर रूट्स असतात. हे लक्षात ठेवायचं. मग आता इथं आपण स्लोप मिळाला Q / P. हे कशाचा स्लोप मिळाला, तर AX² + 2HXY + BY² = 0 ह्याच्यातली जी एक लाईन आहे त्याचा स्लोप मिळाला Q / P. मग आता हा स्लोप मिळाला आणि स्लोप म्हणजेच काय असतो, त्या ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट असतं. मग आपण काय करूया, तर ऑक्झिलरी इक्वेशन काय, तर BM² + 2HM + A = 0. त्याच्यामध्ये एमच्या जागी हे जे रूट आले Q / P ती व्हॅल्यू काय करूया, सबस्टिट्यूट करूया. मग काय येईल बघा, बी आहे असा, एमच्या जागी येणार Q / P ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर प्लस 2H ब्रॅकेटमध्ये Q / P प्लस A = काय मिळालं 0. आता हे आपण सॉल्व करायचं. बी ॲज इट इज Q / P ब्रॅकेट स्क्वेअर होता तो स्क्वेअर काय करून घेतला, सेपरेट करून घेतला. काय मिळालं Q² / P² प्लस 2HQ / P प्लस A = 0. आता इथं डिनॉमिनेटरला बघा P² दिसते. मग मी काय करते, तर पूर्ण इक्वेशनला P² काय करते मल्टिप्लाय करते. काय मिळेल बघा, B × Q² × P² / P². म्हणजे तो P² काय झाला कॅन्सल, राहिलं काय B × Q² प्लस 2HQ × P² / P. म्हणजे एक P आणि एक P काय झाला कॅन्सल, म्हणजे न्यूमरेटरला राहिलं 2HPQ प्लस एला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार A × P²
इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन आलं BQ² प्लस 2HP³ प्लस AP² इक्वल टू 0. आता इक्वेशन मिळालं आहे का बघूया. इक्वेशन काय पाहिजे होतं आपल्याला, तर AP² प्लस 2HP³ प्लस BQ² आणि इथं मिळालं आहे काय, तर BQ² प्लस 2HP³ प्लस AP² म्हणजे फक्त इथं टर्म तेच मिळाले, फक्त टर्मची ॲडजस्टमेंट करायची. मग जो AP² लास्टला आहे तो फर्स्टला लिहिते आणि BQ² हा फर्स्टला आहे तो कुठं लिहिते, लास्टला. म्हणजे काय येणार आहे, AP² प्लस 2HP³ प्लस BQ² इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. आता मला वाटतं ही 2 एक्झाम्पल तुम्हाला समजलेली आहेत. मेथड दोन्हीच्या सेम आहेत, फक्त 2 वेगवेगळ्या कंडिशन आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय कंडिशन आहे, तर कोइन्साइडची आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय कंडिशन आहे, परपेंडिक्युलरची. पण दोन्ही सॉल्व करायच्या मेथड काय सेम आहे. आता ह्या 2 मेथडवरती आपल्याला मी तुम्हाला काय देते, आजचा होमवर्क देते. तो व्यवस्थित सगळ्यांनी सॉल्व करायचा आहे. मग बघा होमवर्क काय आहे. पहिले एक्झाम्पल बघा होमवर्कचं. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 3x + y = 0 मे बी perpendicular to one of the lines given by ax² + 2hxy + by² = 0. आणि सेकंड एक्झाम्पल बघा. इफ द लाईन 4x - 3y = 0 coincides with one of the lines represented by ax² + 2hxy + by² = 0, show that 16b + 24h + 9a = 0. आता ही दोन्ही एक्झाम्पलवरच्या 2 जी एक्झाम्पल बघितली त्याच मेथडवरती ही डिपेंड आहेत. त्यामुळे हा होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकला त्याच्याबद्दल थँक्यू.